करायचे. बघूया डोळे चेक करायचे म्हटलं बरोबर. अशा डोकं मोबाईल बघते दिवसभर. गाईस गुड्डीला चष्मा लागला. तर माझं कामाच्या इथं होतं, मी किती चालायची कामाच्या इथे, तर हे तर थोडंसंच येते होतं, त्याच्यासाठी 30 रुपये घालवले ना. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि कसे आहात सर्व? आय होप सर्व मजेत असतील. सो आज मी व्लॉग सुरू केला आहे, पण मी जाते हॉस्पिटलला डोळे चेकअपला. गुड्डीचे डोळे चेकअप करायचे आहेत म्हणून जाते. सो ब्लॉग कंटिन्यू करा नक्की. सो गाईज आता आम्ही निघालो लवकर, बघू शकते. सो गाईज आता आम्ही निघालोय डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये जायला. या मुलीचे डोळे चेकअप करायचे. सो बघूया. काय अंकल का असतील यार, अशा वेळेमध्ये डोळे चेक करायचे म्हटलं बरोबर. अशा वेळेमध्ये हिचे डोळे चेक करायचे. माझे डोकं दुखतंय. मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है. म्हणा की डोळे चेक करायचे बसायचं. अशा पोरीनं आता डोकं दुखायला लागलं तर मग चष्मा लवकर लागतो. चष्मा लवकर लागणार. बरोबर आहे. ते काका एवढे एज वाले असत त्यांना नाही. अंकल बोलतात की ह्या वयामध्ये तुला चष्मा. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. सो गाईज हॉस्पिटलमध्ये आलोय. आता चेकअप होईल. फॉर्म वगैरे भरला आणि सेकंड फ्लोअरला जातोय. डोकं मोबाईल बघते दिवसभर. देखा आपने लापरवाही का नतीजा है. गाइस गुड्डीला चष्मा. पीछे देखो, पीछे पीछे तो देखो. लागला. कसं वाटतं? डोळे माझे चांगले आहेत. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. चांगले आहेत म्हणून तुला चष्मा लागलाय. डोकं दुखतं कारण दिवसभर फोन घेऊन. चला आता. तर माझं कामाच्या इथं होतं, मी किती चालायची कामाच्या इथे, तर हे तर थोडंसंच येते होतं, त्याच्यासाठी 30 रुपये घालवले. ओह यार, गाडी किती औसम आहे. 30 रुपये म्हणजे एवढं ऊन लागतंय ना की चालवत पण नाहीये. काळी झाली मी काळी. उंची ज्यादा तो पैसा जरूर आहे काय यार. टेंशन नहीं लेने का, आपण आहे ना. इथल्या इथं जायला पोरीन 30 रुपये घालवला. इथल्या इथे पण ऊन पण तेवढं आहे ना. मी काळी झाली ना. मी काळी. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. तू गाइस मी काळी आहे काय यार. ही काय पण बोलते. सोड जाऊ द्या. सो गाईज हॉस्पिटलमधून घरी आली आणि आता जेवण बनवणार आहे. आणि टाइम बघा एवढा लेट झालाय. सो आता जेवण बनवणार आहे. आणि बघा लाजणारी मुलगी बघा. आणि आलो की कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? सगळे लाजतात व्हिडिओ मध्ये यायला. आणि मम्मी ते मच्छी साफ करते जिचं नाव आहे माकला. आणि आता मी बनवणार आहे. सो बघूया. तिकडून आल्यानंतर जेवण बनवलं, जेवले आणि झोपले मस्तपैकी. आणि आता उठून फ्रेश वगैरे होऊन हेअर पण वॉश केले. आणि आता 5:30 झाले आणि बाहेर जाते. एक रिलेटिव्स त्यांना पण बघायला जायचं हॉस्पिटलला. आणि मग तिथून घुमी आणि कशी दिसते. वाव!
ब्युटिफुल. सो चलो बघूया पुढे कुठे जाते ते. परेलचा फेमस शोरमा खायला आलोय आम्ही आणि आता मस्त मी खाणार आहे. कालसारखा मी आज पण परेलमध्ये आलेलो आणि इथे फेमस शोरमा आम्ही खाल्ला आहे. तुम्हाला लोकेशन दाखवतो. ब्रिज आहे आणि इथून तिकडे आहे बघा, खूप पब्लिक आहे तिकडे. सो तिकडे भेटतं. सो तुम्ही परेल साईडला आला तर नक्की ट्राय करा. जाऊन आली आहे मी बाहेर आणि कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज नाही येणार, पण परेलला शोरमा जो खाल्लाय, वाव वाव, खूप छान होता, खूप मस्त होता. सो तुम्ही पण कधी गेलात तर नक्की ट्राय करा. मी तुम्हाला दाखवलं आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये लोकेशन दाखवलं आहे. सो नक्की जा आणि नक्की खा. हा होता माझा आजचा दिवस. आत्ता वाजलेत 9 आणि मी गेलेली किती वाजता, 4:30-5 आय थिंक मी गेलेली. सो आता आली आहे आणि आता जेवते आणि झोपते. सो आजचा दिवस असा होता आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही तशी मारेन. बाय. भेटे का नाही ब्लॉग सोबत.